NDPC ऍक्ट कलम 8 क 22 ब 21 ब 27 20 2 यासह 7-2 20-2 गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाणे, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या 2 महिला यांना पुणे येथून ताब्यात घेऊन 41,35,400 रुपये किमतीचा त्यामध्ये कोकीन, गांजा, एकूण 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते। यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईल मधील हिडन फोल्डर मध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। या मोबाईल मध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचे लक्षात आलं। पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा 2 दिवस म्हणजे 25/7/2025 रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती। त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या। यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तिजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल, गोवा येथील हॉटेल असेल, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेल्या। या हिडन फोल्डर मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि खरं तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते। काही मध्यस्थांमार्फत खेवलकर यांनी मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवल्याचे सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते। यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या मध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या ह्या 2 वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत। त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा, अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे। आता या पुढची माहिती म्हणजे हा साधारणतः या चॅटिंग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी, पण काही शब्दांचा उल्लेख करणं सुद्धा मला संकोच वाटतंय। या मोबाईल फोन मधल्या हिडन फोल्डर मध्ये 252 व्हिडिओ सापडले, त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत। या व्हिडिओ मध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओ मध्ये आहेत। सांगा ना मला, मोबाईल 252 व्हिडिओ पुढचे आहेत 252 या परत एक खरं तर या मोबाईल मध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओ मध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय
आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत. 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे. इतकंच काय, अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहे. आता बराचसा विषय असा आहे, मी सांगण्यापेक्षा कालांतराने अजून काही गोष्टी समोर येतील ते याच्यामध्ये आहेत, पण मी त्याच्याही संदर्भात बोलू शकत नाही. बोलण्याला सुद्धा मर्यादा आहेत. अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत. या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर याने आरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता. मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते. एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले 2 दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि म्हणून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे. या निमित्तानं हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे. केवळ मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत SIT स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्रव्यवहार केला आहे, यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण, मानवी तस्करी, वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात. विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अश्लील व नैतिक वापर केल्याचे समोर आलेले आहे आणि म्हणून NDPS ॲक्टनुसार जरी याच्यामध्ये गुन्हा नोंद झालेला असला तरी सुद्धा महिलांची मानवी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करून खालील चौकशींची तपास होणं फार गरजेचं आहे. यामध्ये आरोपीकडून 28 वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी बोलवलं होतं. यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा. 2 मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजेच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटकडून महिलांना कशा प्रकारे आणले गेलं, त्यांची फसवणूक कशी केली गेली, त्यांच्यावर दबाव कशा प्रकारे टाकला गेला आणि यामध्ये इतर कोणतेही माध्यम त्यामध्ये महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हावी. 3 आरोपीचे मोबाईल, ईमेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे. 4 हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी. या SIT मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल. खरं तर हे प्रकरण केवळ एका पार्टीपुरतं मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे. ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते. महिलांना सन्मान, सुरक्षितता आणि हक्काचे रक्षण करणे हे सामाजिक दृष्ट्या तसंच कायद्यानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर या SITच्या माध्यमातून न्यायोचित, सखोल व वेळेत तपास व्हावा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालकांना केलेली आहे आणि तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा आज करण्यात आलेला आहे. यामध्ये खरं पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे, पण अशा पद्धतीने पुण्यामध्ये येऊन या विकृती ज्या पद्धतीने अंमली पदार्थाबरोबरच मानवी तस्करी करतात हे नक्कीच पुण्याला कायम फासणारी घटना आहे. यामध्ये अतिशय अश्लील भाषांचा काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे व तो मुलींच्या संदर्भात केलाय.
तो अंमली पदार्थाच्या संदर्भात केलाय आणि म्हणून याची सुद्धा सविस्तर चौकशी, सखोल चौकशी ही झाली पाहिजे मागणी या निमित्ताने. व्हिडिओ फोटो आले, आता पुढे नेमका काय तपास व्हावं, कुठल्या गोष्टी तुम्हाला दिसतात मिसिंग मध्ये? राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग वरती फार मोठं काम केलंय. मस्कत, ओमान, दुबई या भागामधून आम्ही 24 मुली आणि महिलांना भारतात परत आणलं आणि भारतातून महाराष्ट्रात आणण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत झाली. या संदर्भातली प्रेस आपल्याच उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी आम्ही घेतली होती. खरं तर ही जी मानवी तस्करी केली जाते ही सामूहिक गुन्हेगारी आहे, एक संघटित गुन्हेगारी आहे आणि यामध्ये त्या मुलींच्या आर्थिक बाजू कमकुवत असताना, कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नसताना त्यांचा गैरफायदा घेतला जातो, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं, त्यांना वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केलं जातं, त्यांची मानवी तस्करी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आणि कधी कधी परदेशामध्ये केली जाते. ही अतिशय भयावह परिस्थिती आहे. ज्यावेळेस पुण्यातल्या काही मुली आणि महिलांना आपण परत आणलं होतं, गेल्या वर्षी आपल्या समोर ह्या सगळ्या स्वतः येऊन सांगत होत्या. एकंदरच त्याच्यामध्ये 30 जुलैला सुद्धा जागतिक मानवी तस्करी विरोधातला दिन हा आम्ही त्या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. यामध्ये दिवसभरातल्या चर्चासत्रामधून कृती आराखडा तयार केलाय आणि खूप मोठ्या प्रमाणातल्या सामाजिक संस्था ह्या आमच्या राज्य महिला आयोगाबरोबर कार्यरत आहेत आणि या सामाजिक संस्थांनी सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे की ही अशा पद्धतीची विकृतीची लोक आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा वापर करतात. म्हणून या निमित्तानं पोलिसांना देखील आम्ही आवर्जून सांगू की या घटनेतल्या जवळजवळ 300-350 पेक्षा जास्त मुली आहेत आणि त्यांचा अशा पद्धतीने लैंगिक वापर, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा वापर केला गेलाय. तर या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या मुलींना निश्चित सांगू शकेल की त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी आणि पोलिसांनी सुद्धा यामध्ये ज्यांची तक्रार दाखल होईल त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवून या मुलींना सहकार्य करावं, संरक्षण द्यावं आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहत असताना कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय द्यावा. 350 मुली ज्या दिसतात किंवा जे व्हिडिओ दिसतात तर हे फक्त एकट्या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आहे का, आणि जो अहवाल आहे त्याच्यात मुख्य आरोपी कोण सापडला? याच्यामध्ये खेवलकरांच्या मोबाईल मधलीच ही सगळी आकडेवारी मी सांगितली. अजूनही तपासाला काही कालावधी लागणार आहे. या कालावधीमधला जो तपास आहे तो खेवलकरच्या मोबाईल मधला आहे, तो समोर आलेला आहे. याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यांची मी यापूर्वी नावं घेतली त्यांच्याही मोबाईलचा तपास चालू आहे, लॅपटॉप आहे, त्यांचे काही पेनड्राईव्ह आहेत त्यांच्याकडे आणि या सगळ्यांचा त्यांच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केलेल्या आहेत त्याचा सुद्धा तपास आहे. त्याच्यामुळे अजून पुढे तपास घेऊन जात असताना अनेक गोष्टी समोर येतील आणि म्हणून मी वारंवार म्हणते ही अतिशय भयावह परिस्थिती आहे. काही शब्द मी इथं उच्चारू शकत नाही, काही माहिती मी इथं सांगू शकत नाही, इतकी भयान परिस्थिती आहे आणि कालांतराने आपल्या समोर या सगळ्या गोष्टी येतीलच. काही 2 प्रश्न आहेत. राज्य सरकार एसआयटी स्थापन केली आहे की करणार? माऊली 2 मिनिट थांब ना. विचार, राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे की करायची? राज्य सरकार दोन गोष्टी. राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली की करायची? आजच आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेलं आहे. त्यामध्ये एसआयटी स्थापन करावी यासाठीचं पत्र आजच दिलेलं आहे. त्याच्यामुळे एसआयटी निश्चितपणाने ते स्थापन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि याच्याही पुढे जाऊन ज्या मुली यामध्ये आहेत ज्यांचं लैंगिक शोषण झालंय त्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही. हे फार मोठं रॅकेट आहे. हे रॅकेट उघडकीस येईल जेणेकरून इथून पुढे त्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून एसआयटी स्थापित होणं फार गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहे. कुठलाही गुन्हा असेल किंवा तक्रार असेल एक तर स्वतः पोलीस फिर्यादी होतात किंवा संबंधित व्यक्ती फिर्यादी होत असते. हा जो काही मोबाईलचा डेटा असेल तर तो आपण पोलीस त्यांना अडकवताय की काय, असं एक संशयाची सोयी निर्माण होते असं बोललं जात आहे. अडकवण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं त्यांच्या मोबाईल डेटा जरी असला तो कुठली मुलगी पुढे आली नाही सांगायला की असं माझ्यासोबत केलेलं आहे. म्हणून आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच होता की खूप मुलींना अजून कल्पना नाही की आपल्या पाठीमागे पोलीस प्रशासन कसं उभं राहील, कारण की बऱ्याचशा मुलींच्या कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नाहीये किंवा त्यांना पाठिंबा देत खऱ्या अर्थानं त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घरातल्या कुठल्या व्यक्तीची असावी असंही नाही. अनेकांच्या घरामध्ये त्यांची जबाबदारी, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या मुलींवरती आहे. आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि असं असताना त्यांचा अशा पद्धतीने वापर केला गेलाय आणि म्हणून याच माध्यमातून मला आवर्जून या मुलींना सांगायचंय आणि केवळ ही आमच्यासाठी पहिलीच घटना आहे असं अजिबात नाही, कारण की याच्यामध्ये
पहिलीच घटना अशी नाही की आम्ही आज पहिल्यांदा बोलतोय. तर आता ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये गेले 3.5 वर्षामध्ये काम करतो आणि गेल्या वर्षी पुण्यामध्ये आपल्या समोर पत्रकार परिषद यासाठी घेतली होती कारण की इतर महिलांनी सुद्धा समोर यावं. आणि म्हणून मला असं वाटतं आज सुद्धा या पीडित त्याच्यामध्ये ज्या मुली आहेत त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी. बऱ्याच जणांनी तक्रार द्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. घटना कधीपासून सुरू होते कारण आता हे सगळे आल्यानंतर समोर आले की याच्या अगोदर किती वर्षापासून हे सुरू होतं? याच्यामध्ये गेले अनेक वर्षापासून जेवढे आरोपी आहेत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. याच्यामधले खऱ्या अर्थानं CDR चेक केले तर आपल्याकडे निश्चित कालावधीचा पुण्यात चालू होतं की बाहेर चालू होतं? मी यामध्ये सांगितलं काही लोणावळा होतं, साठी नाका होतं, तेव्हा जळगाव मध्ये या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळं पोलिसांची अपेक्षा असं वाटत नाही का? कारण गेले अनेक वर्ष 350 मुलींची तुम्ही आकडा सांगताय. जर एवढ्या वर्ष चालू होतं तर पोलीस काय करत होते या सगळ्या प्रकारामध्ये? अनेक ठिकाणी तुम्ही म्हणूनच मी म्हटलं की गेल्या वर्षी आम्ही 24 मुली आणि महिलांना परत आणलं. हे आम्ही पोलिसांच्या मदतीने ह्युमन ट्रॅफिकिंगच्या मदतीनेच परत आणू शकलो. आणि म्हणून मला असं वाटतं यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग टीम जी आहे जी पोलिसांच्या माध्यमातूनच काम करत असते. अनेक सामाजिक संस्था असतात यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच आम्ही खरं तर एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असेल यांच्याबरोबर संपर्क करून या सगळ्या मुली आणि महिलांना परत घेऊन आलोय. आणि म्हणून या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं मागच्या वर्षी तुम्ही ज्या तस्करी रॅकेटबद्दल सांगितलं बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं मी सुरुवातीपासून सांगते की काही गोष्टी सांगताना आता ठेवलेल्या आहेत त्या पुढच्या मध्ये सांगू. बराचसा अहवाल आहे त्याच्यामुळे जसा अहवाल समोर येईल ते निश्चितपणाने आम्ही मांडू. याच्या पाठीमागची एकच भूमिका आहे, यामध्ये मुलींना संरक्षण मिळावं. मोठ्या प्रमाणातली मानवी तस्करी होत आहे, याच्यामधलं हे रॅकेट उघड व्हावं. आणि जो लैंगिक छळ मुलींचा झालेला आहे, ज्यांना ब्लॅकमेलिंग झालंय, त्यांचे व्हिडिओ काढले गेलेले आहेत, तर त्यांना संरक्षण देत असताना इथून पुढे अजून कोणाची अशी फसवणूक होऊ नये यासाठी आजची पत्रकार रॅकेट सांगताय आणि त्याला धरून अजून एक प्रश्न, तुम्ही जे मानवी तस्करीचं रॅकेट सांगताय ना ज्याची प्रेस तुम्ही मागे घेतली होती त्या मानवी तस्करीचा पण खेबलकरांशी संबंध आहे का? म्हणजे सगळ्याच मानवी तस्करीचा संबंध आहे का? आणि तो एक प्रश्न, गेल्या वर्षी जी प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये मस्कत, ओमान, दुबई या परराज्यामध्ये असलेल्या मुलींची जी तस्करी झाली होती त्यांना भारतात आणि महाराष्ट्रात आपण परत घेऊन आलो होतो त्या अनुषंगाने. आणि त्या सगळ्यांना आपण सुरक्षितरित्या महाराष्ट्रात आणलं होतं. आणि अशा पद्धतीने कोणी एजंटगिरींना फसू नये याच्यासाठीची प्रेस होती आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आपण मुली आणि महिलांना महाराष्ट्रात आणलं होतं. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? रोहिणी खडसेंनी याबद्दल या सगळ्या प्रकरणाबद्दल ट्विट केले आहे. म्हटलं होतं की योग्य वेळी सर्वांना उत्तर दिलं जाईल. मला खरं त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटतेय. एक तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर त्यांच्या मनामधले बरेचसे गैरसमज दूर होतील. आणि दुसरी बाजू की जर त्यांना माहीत असेल आणि ते यामध्ये समर्थन करत असतील तर पोलिसांनी हे देखील अधोरेखित केलं पाहिजे की एखाद्या गुन्ह्याचं समर्थन करणं हे सुद्धा गुन्हाच ठरू शकतो, ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं मला वाटतं. त्यांचं असं ट्विट आहे की जे आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे आणि तुमच्या याच्यानुसार सगळं चाललंय. मला असं वाटतं हे सगळं आता कोर्टात सांगावं.